12वी बोर्ड परीक्षेसंदर्भात शासकीय अधिकारी व केंद्र संचालक तसेच रनर यांची सहविचार सभा रेसिडेन्शियल हायस्कूल येथे झाली संपन्न। येत्या 21 जानेवारी 2024 पासून इयत्ता 12वीची बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे आणि ही परीक्षा सुरळीतपणे पार पडावी यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित सर्व विभागांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा अभियान राबवण्याच्या सूचना केल्या आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेशाची अंमलबजावणी म्हणून शेवगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी राजेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव येथे केंद्र संचालक व रनर यांच्यासह विचार सभा संपन्न झाली। यावेळी बोलताना गटविकास अधिकारी कदम म्हणाले की कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा घेण्यावर भर देण्यात यावा। परीक्षा केंद्रांवर जर कॉपी करताना विद्यार्थी आढळले तर केंद्र प्रमुखांसह सुपरवायझर असलेल्या शिक्षकावर कार्यवाही करण्यात येईल आणि संबंधित परीक्षा केंद्र ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यासाठी वरिष्ठांशी पत्रव्यवहार करू व परीक्षा केंद्रावर मेन गेटला कुलूप लावता येणार नसल्याचे सांगितले। तसेच शेवगाव तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन करण्यात आला आहे व सर्व परीक्षा केंद्रांवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी सांगितले आहे व गट शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी सर्व केंद्र संचालकांना योग्य त्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत। स्वराज दर्शन न्यूज साठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी आफताब शेख। नमस्कार। येत्या उद्यापासून 12वीची बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे। तसेच पुढच्या काही दिवसांमध्ये इयत्ता 10वीची देखील बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे। तर त्या अनुषंगाने सदर परीक्षा ही तणावमुक्त वातावरणामध्ये आणि कॉपीमुक्त वातावरणामध्ये पार पाडली जाईल या अनुषंगाने तालुका कर्मचारी यांची एक आढावा बैठक या ठिकाणी पार पडली। सन्माननीय तहसीलदार साहेब, सन्माननीय PI साहेब, आमच्या गट शिक्षणाधिकारी मॅडम हे सर्वजण त्या मीटिंगसाठी उपस्थित होते। तर मागील सोमवारी साधारणतः 12 तारखेला माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या देखील अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली। त्या अनुषंगाने त्या बैठकीमध्ये आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर, आदरणीय इरेगर सर, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक हे सर्वजण त्या मीटिंगसाठी उपस्थित होते। त्या सर्वांच्या बैठकीमध्ये हा एक महत्त्वाचा विषय होता की सदर परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया ही आपल्याला कॉपीमुक्त वातावरणामध्ये तणावविरहित वातावरणामध्ये पार पडली पाहिजे। त्या अनुषंगाने तालुका प्रशासनाच्या वतीनं सर्व प्रकारचे उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत। ज्या ज्या संवेदनशील आमची केंद्र आहेत त्या ठिकाणी आम्ही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासंदर्भात ही नियोजन केलेलं आहे। तसेच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काम करणारे पर्यवेक्षक तसेच सर्व कर्मचारी अधिकारी या सर्वांच्या बैठका घेऊन त्या प्रकारचं नियोजन करून ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडली जाईल या अनुषंगाने आम्ही नियोजन केलेलं आहे। तर येणाऱ्या परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थींना आमच्या प्रशासनाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आम्ही आणि ही प्रक्रिया आपण सुरळीतपणे पार पाडू याबद्दल आम्ही एक प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। थँक्यू।